इयत्ता 7वी विषय इतिहास प्रकरण पहिले इतिहासाची साधने। लिखित साधने। इतिहासाच्या साधनामधील दुसरं साधन म्हणजे लिखित साधने होय। लिखित म्हणजे लिहून ठेवलेली। लिखित स्वरूपात असलेल्या साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात, ज्याच्या आधारे आपल्याला विशिष्ट काळातील निश्चित माहिती मिळू शकते। पूर्वीच्या काळी देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी यासारख्या लिप्यांचा वापर होत असे। या लिप्यांमधील विविध भाषांची भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने म्हणजेच आदेश, चरित्र मिळाली आहेत। यांच्या मदतीने आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते। तसेच त्या काळातील खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचार विचार, सण समारंभ यांचीही माहिती मिळते। भूर्जपत्रे। भूर्ज नावाच्या वृक्षाच्या पानावर लिहून ठेवलेल्या लिखाणाला भूर्जपत्रे असे म्हणतात। प्रवास वर्णने। प्राचीन काळी युआन शांग, हायियान यासारख्या चीनी प्रवाशांनी लिहिलेल्या ग्रंथामुळे आपल्याला प्राचीन काळाची माहिती मिळाली। मध्ययुगीन काळातही परकीय प्रवासी भारतात येत होते। त्यांनी त्यांचे अनुभव आपल्या प्रवास वर्णनामध्ये लिहिले आहेत। निकोलस मनुची यानेही प्रवास वर्णन लिहिले आहे। ग्रंथ। इसवी सनाच्या 10व्या शतकात अरब इतिहासकार अल बेरुनी याने भारताला भेट दिली। त्याने भारतातील अनुभव सांगणारा तारीख ई हिंद हा ग्रंथ लिहिला। तसेच आणखी एक अरब इतिहासकार इब्न बतूता यांनीही भारताला भेट दिली। त्यांचा सफरनामा हा ग्रंथ प्रसिद्ध आहे। इंग्रजांचा किंवा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास करण्यासाठी ग्रँड डफ यांच्या ग्रंथाचा उपयोग केला जातो। चरित्रे। बाबराचे चरित्र। कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले श्री शिवभारत हे शिवचरित्र, तसेच विविध राजांनी केलेले पत्रव्यवहार, त्यांनी लिहिलेली चरित्रे यावरून आपल्याला त्या राजांची माहिती, त्यांची धोरणे, त्यांची प्रशासकीय व्यवस्था, त्यांचे इतर राजांशी असणारे संबंध यांची माहिती मिळते। तवारीख। लिखित साधनांमध्ये तवारीखचाही समावेश होतो। तवारीख या शब्दाचा अर्थ होतो तारीख। तारीख म्हणजेच घटनाक्रम। एखाद्या कालखंडात घडलेल्या घटनांची सुसंगत मांडणी तारखेसह यात पाहावयास मिळते। अशा तवारीखी अल बेरुनी, झियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याह्या बिन अहमद, मिर्झा, हैदर, भीमसेन, सक्सेना यांनी लिहून ठेवलेल्या आहेत। यावरून घटनांचा काळ समजतो। त्या काळातील इतिहासाचा अभ्यास करताना त्याचा फायदा होतो।
बखर. बखर हा शब्द खबर या शब्दावरूनच आला आहे. खबर म्हणजे बातमी. बखर लेखन प्रकाराचा उगम महाराष्ट्रात झाला. मराठीतील अनेक बखरी या घटना घडून गेल्यानंतर खूप वर्षांनी लिहिलेल्या आहेत. त्यामुळे या बखरीत एकूण लिहिलेल्या किंवा दुसऱ्याने सांगितलेल्या माहितीवर भर दिल्याचे आढळते. या बखरीतून त्या काळातील लोकजीवन, सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक जीवन, भाषा, राजकीय व्यवहार इत्यादी बाबी कळतात. मध्ययुगीन काळातील शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी सभासदांच्या बखरीचा उपयोग होतो. खाफी-खान यांनी सुद्धा त्यांनी लिहिलेल्या बखरीतून शिवकालीन वर्णन केले आहे. महिकावतीची बखर, 91 कलमी बखर, चिटणीसाची बखर, खर्ड्याच्या लढाईची बखर या काही महत्त्वाच्या बखरी आहेत. पूर्वीचे पत्रव्यवहार, ग्रंथ, बखरी, आज्ञापत्रे, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने यासारख्या लिखित साधनातून मोठ्या प्रमाणात इतिहासाची माहिती मिळते. त्यांच्या ऐतिहासिक घटना समजण्यास मदत होते.